पहिल्या सत्राचे उद्घाटक रमेशजी राक्षे, या सत्राचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुकुमारजी कांबळे, माझ्या सोबत आलेले क्षीरसागर, ज्यांनी ही मातंग परिषद या ठिकाणी आयोजित केली, युवराज पवार आणि त्यांचे सर्व समितीचे सदस्य, सभागृहातील उपस्थित प्राध्यापक शरद गायकवाड, झोंबाडे सर, अशोक पालके, विद्रोही कवी अशोक घोडे आणि या सभागृहामध्ये असलेले उपस्थित, ज्यांनी आंबेडकरी विचाराचे पाईक असलेले, ज्यांचे आजोबा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सातत्याने हिरिरीने सहभागी झालेले आणि आंबेडकरी निष्ठा काय असते हे आपल्या लेखणीतून दाखवून देणारे, आरती बारती पासून ते सातत्याने शासनावर लेखणीच्या माध्यमातून झोड उठविणारे भरतकुमार मोरे, या सभागृहातील बंधू आणि भगिनींनो, माझा जो विषय आहे, राजा असलेला समाज पोतराजा कसा झाला या व्यवस्थेत जबाबदार. मित्र, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज कधीच स्वतःचा इतिहास घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक समाजाला स्वतःच्या इतिहासाची जाणीव करून देणं हे या आंबेडकरी परिषदेचं फलित आहे मित्रांनो. म्हणून कवी गालिब असं म्हणतो, जिस शहर में बारिश न हो उस शहर की फसलें खराब होती है. जिस शहर में बारिश न हो उस शहर की फसलें खराब होती है और जिस समाज को अपना इतिहास मालूम न हो उस समाज की नकलें खराब होती है. म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला खराब होऊ द्यायचं नसेल, येणाऱ्या पिढीला आपला इतिहास वर्तमान